तर आज सकाळी ना सगळे घरातले कामं आवरून मी निघले होते बाहेर कशासाठी. तर एक दीड वर्ष झालं असं घरकुलचे फॉर्म भरले होते मी. तर सगळ्यांचं मी असं कानावर ऐकण्यात आलं घरकुल बरेच जणांचे आले. तर म्हटलं चला आपण पण एकदा बघून येऊ. आले असेल तर ठीकच आहे, नसेल आलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि आज आता म्हणजे गॅस संपणारच आहे, अजून संपायला वेळ आहे, त्याला संपला नव्हता. पण आधीच तयारी करून ठेवायला बरं, कारण की नंतर परेशान नको, इकडं महाग आणि तिकडं महाग, बरोबर आहे का नाही. तर मग गॅस सिलेंडर घेतला, आता ते खाली ठेवून देईन, तेवढ्यात गॅसवाला पण येणार आहे, गॅस भरून ठेवणार आहे खाली. आता सध्या मुलं नाही येत घरी, तर मग अशी उचलपटकची कामं मलाच करावं लागते. आणि आता राहायला आहे 3ऱ्या मजल्यावर, तर येऊन जाऊन लय दम लागायला लागून जातो बघा. पण असो, आता काय करणार आहे. त्यानंतर आता मी विसरले, पळत पळत आले, फोन बी राहून गेला, तसाच व्हिडिओ चालू आणि पैसेसुद्धा राहून गेले. मग आले, डब्यातले पैसे घेतले गॅसचे, त्यानंतर फोन पण घेतला आणि खाली गेले लगेच गॅसवाले भैया आले. त्यांच्याकडनं गॅस वगैरे चेक करून घेतला. ॲड्रेस बदलायचा मला, त्या संदर्भात त्यांना बोलत होते. ॲड्रेस माझा जुना घराकडचा होता, आता नवीन घराकडचा करून घ्यायचा आहे. त्यानंतर घरकुलचे कागद शोधत होते मी, आईच्या घरी होते ते कागद वगैरे मला सापडले. मग आता तिथं जाऊन बघितलं मी. पण जिथं आम्ही राहतो का ज्या एरियामध्ये, त्या एरियामध्ये ब्लॅकलिस्टमध्ये एरिया टाकून दिलेला आहे तो, तिथं आम्हाला घरकुल भेटणार नाही असं मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे. मग तिथनं घरी वापस आले. येताना भाजीपाला वगैरे आणला, कारण की आज कुणाला आहे ना डब्बा घेऊन नव्हता गेला, तो त्याच्या मालकाच्या बहिणीची हळद आहे, तो डब्बा वगैरे काही घेऊन नाही गेला. तर मग तिथून पायी मी निघले. मिरची ठेवली होती बघा बऱ्याच दिवसापासून दळायला, आणि माझ्याकडनं त्याची पावती हरून गेली होती. तर जसं तसं त्यांना बोलून मी मिरची तर घरी आणून घेतली. आता आणि शेपूची भाजी आणली, आंबे आणले 1 किलोभर. आंब्या सीझन चालू आहे म्हणल्यावर आता घरात रोजच आंबे रस चालूच असतो, आंब्याचा रस. त्यानंतर इथं शेपूची भाजी निवडली, शेपूची भाजी बनवायला टाकली. मुगाची डाळ जी पिवळी आहे का ती संपली होती, मग हिरव्या मुगाच्या डाळीमध्येच बनवली बघा. त्यानंतर मिक्सरला इथं चांगल्यापैकी ठेसा वाटून घेतला, जिथं तिथं सामान ठेवून दिलं. आणि साईल कुणाला जायचं होतं आज हळदीला, तर त्याला म्हटलं त्याचा ड्रेस आहे तो प्रेस करून ठेव बाबा, आल्या तो निघून जाईल. त्यानंतर इथं भाजी करायला घेतली, तेल, तो वाटलेला ठेसा वगैरे टाकून दिला. त्यानंतर डाळ टाकून दिली हिरवी. मीठ शेवटला टाकू म्हटलं, कारण कसं आहे ना, जेव्हा भाजीची क्वांटिटी आपल्याला हिरव्या भाज्या जेव्हा आपण करायला घेतो का, तेव्हा त्याची जास्त दिसते, आणि मग शिजल्या का त्या कमी दिसते. तर मग मीठ जास्त व्हायला नको, तर त्या हिशोबाने मी मीठ शेवटला टाकलं. पण टाकलं, लक्ष ध्यान असणारे. तर चला, थोडासा वेळ होता माझ्याकडं. काय घेतलं ना, पहिले आंबा चिरला, मस्तपैकी खाऊन घेतला. मस्त गोड आंबे निघले. जास्त करून मला आंब्याचं कळत नाही हो, पण ह्यावेळेस ना बरं कळलं मला आंब्याचं. महाग आणले पण चांगले आणले बघा आंबे. तर आता एकटी असल्यामुळे ना सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर असतात. तर सगळं कार्य, जे दिवसभरची कामं आहेत ते मला पार पाडावं लागते. आई गेली ती मामाच्या गावाला, तिने आता आणलं कैऱ्या लोणचं टाकायला. आता बघू त्याला कधी मुहूर्त लागतो. तर इथं बघू शकता तुम्ही, एवढ्या कैऱ्या तिने येताना घेऊन आली. आंबे पण आणले, घरचे आंबे आहेत आणि घरच्याच कैऱ्या आहे बघा. जसं की आई माहेरी गेली तिच्या, तिथनं तिने आणलं बरंचसं वजन. आता लोणचं मला बनवता येत नाही, माझ्या सासूबाई बनवायच्या तेव्हा मी बघितलं होतं. दरवर्षी मी काही लोणचं टाकत नाही. आणि आईच्या हाताने लोणचं असतं ना, ते एखाद्याच्या हाताने लोणचं नाचतं, ते माझ्याच्या हाताने लोणचं नाचतं, मला एवढं माहिती. तर त्यातले आम्ही पिकलेले आंबे पहिले थंडे करून घेतले, खाल्ले. खूप गोड आंबे होते बघा माझ्या मामाच्या गावाचे. तर चला, श्री स्वामी समर्थ, बाय.